हाय एव्हरीवन. मी घेऊन आलेली आहे 92 लिटल ट्रिक्स फॉर बिग सक्सेस. हाऊ टू टॉक टू एनीवन भाग 2 प्रकरण 22. सकारात्मकतेवर अधिक भर द्या. आणि सकारात्मकता अर्थातच पॉझिटिव्हिटी. चला सुरुवात करते. छोट्या छोट्या उणिवामुळे तुम्ही आवडता. बरेचदा लोकांना त्यांची आवडती व्यक्ती भेटली की तिला आपले गुपित सांगावे, एखाद्या जवळीकीबद्दल त्याच्याशी बोलावे किंवा ते सुद्धा माणूसच आहेत असा भाव व्यक्त करणारी एखादी कबुली द्यावी असे वाटते. तुमचा बालपणी गादी ओली करण्याचा, या दात खाण्याच्या किंवा अंगठा चोखण्याच्या सवयीशी झालेला संघर्ष किंवा तुमच्या सध्या संधिरोग म्हणजेच की गाऊट अथवा गलगंड म्हणजे की ग्वायटर शी सुरू असलेले संघर्ष जाहीर करणे बहुधा लोकांना तुमच्याकडे आकृष्ट करते. हो, कधीकधी असे घडते की एका अभ्यासात असे दिसून आले की पद प्रतिष्ठा या बाबतीत तुमच्यापेक्षा अधिक उंचीवर असलेल्या माणसांनी त्यांच्यातील उण्या बाजू सांगितल्या की ते तुम्हाला अधिक जवळचे वाटते. राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडलॉयस स्ट्यूसन यांच्या बुटांच्या तळांशी असलेल्या भोकांची संपूर्ण देशाला माहिती केले होते. तीच गोष्ट जॉर्ज बुश यांची त्यांना ब्रोकली आवडत व सोसत नाही असे त्यांनी सांगितल्यावर साऱ्यांचे लक्ष वेधले होते. तुम्ही जर ठाम पायावर असाल, समजा सुपरस्टार असाल आणि तुम्हाला तुमच्या चाहत्यांशी मैत्री करायची असेल तर तुमच्याकडे जेव्हा काम नव्हते तेव्हा तुमच्या खिशात दमडी नव्हती त्या काळात किस्से तुमच्या भक्तांना सांगा. पण जर तुम्ही सुपरस्टार नसाल तर सावधपणे पावलं टाकावीत. हे सांगाडे आता कपाटातच बंद ठेवावेत हे उत्तम. तुमची एखादी उणी बाजू तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या चौकटीत बसण्या इतके लोकांना तुमच्याबद्दल अजून नीटसे माहीत नाही आहे. तुम्ही एखाद्या स्नेहबंधामध्ये तुमच्या मित्राला बऱ्याच काळाने सांगितले की तुम्ही 3 लग्न झाली आहेत, तुमची 3 लग्न झाली आहे. किशोरवयात असताना मी दुकानात चोरी करताना पकडलो गेलो होतो. मला अमुक एखादी मोठी नोकरी मिळाली नाही तर फार फरक पडणार नाही. कदाचित त्याकडे मजबूत नात्यांच्या निष्कलंक जीवनावरचा व प्रभावी व्यावसायिक इतिहासावरचा काळा टिपका म्हणून पाहिले जाईल. पण स्नेहबंध जुळल्याबरोबर लगेचच हे समजले तर आता आणखीन काय वाढून ठेवलंय. हा मला या गोष्टी इतक्या लगेच सांगतोय तर याने आणखीन काय काय लपून ठेवले असेल. अगदी जवळचा माझे जोडीदार, गुन्हेगारी इतिहास आणि नकारपत्रांनी भरलेल्या भिंती, असा विचार स्वाभाविकपणे मनात येईल. तुमच्याशी नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीला तुमचा हा कबुली जबाब तुम्ही खुल्या मनाने व सद्भावनेने दिला आहे हे कळायला काही मार्ग नसतो. टेक्निक 22. सकारात्मकतेवर अधिक भर द्या. एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटताना तुमच्या कपाटाचे दार लावून घ्या आणि तुमच्याकडे जुनी सांगाडे नंतरसाठी ठेवून द्या. तुमचे नाते मुरल्यानंतर पुढे कधीतरी तुमचा व तुमचे जुना मित्र ते सांगाडे बाहेर काढू शकता, त्यावर हसू शकता, त्या सांगाड्यांवर नाचू शकता. पण आता मात्र तुम्ही सकारात्मकतेवर अधिक भर द्या. नकारात्मक गोष्टी दूर सारा. या विभागात आपण आतापर्यंत तुम्ही लोकांना कॉन्फिडन्सने भेटण्याच्या पद्धती शिकलात. तसेच छोट्याशा संभाषणात कसे कुशल व्हायचे तेही शिकलात. आपल्याला जेव्हा लोक कशाबद्दल बोलत आहे हे माहीत नसते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जे फिकट हास्य उमटते त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला जी ठाम, आत्मविश्वासपूर्ण व बचावात्मक अशा दोन्ही प्रकारची चाल खेळावी लागते त्याबद्दल आपण पुढील प्रकरणात पाहू. पुढील जो प्रकरण आहे, ताज्या बातम्या त्या ऐकल्याविना घरातून बाहेर पडू नका. प्रकरण 23. तुमचे सर्वात महत्त्वाचे प्रॉप. तुम्ही लोकांना कुरकुरताना ऐकले असेल, मी पार्टीला जाऊ शकत नाही, माझ्याकडे कपडे नाही. पण असे कधी ऐकले आहे का की मी पार्टीला जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे बोलण्याजोगं काही आहे नाही? तुम्ही जेव्हा अशा संमेलनाला जाणार असता तिथे संपर्क वाढवण्याच्या खूप संधी आहेत तेव्हा साहजिकच तुम्ही वेशभूषा करवायची ते ठरवता. तुमची पादत्राणे ज्याला साजेशी असते याची दक्षता घेता आणि अर्थातच तुमच्याकडे छानसा टॉय लिपस्टिकची योग्य रंगछटा असायलाच हवी. तुम्ही केस नीट बसवता, तुमचे बिझनेस कार्ड सोबत घेऊन टाकून घेता त्या पार्टीला जायला निघताना. पण अरे जरा थांबा, तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरला आहात असे वाटत नाही का? तुम्ही तुमची प्रतिमा उजाळण्यासाठी सुयोग्य संभाषण करणे आवश्यक आहे का त्याचे काय? तुम्ही त्या क्षणी मनात येईल ते बोलणार आहात की कसे? जसे तुम्ही कपडे कोणते घालायचे हे ठरवताना अंधाऱ्या कपड्यातून हाताला येईल ते पहिला कपडा ओढून घेत नाही
तसे तुम्ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहणाऱ्या प्रफुल्लित चेहऱ्यांना समोर जाताना मनात येईल तो पहिला विचार बोलून मोकळे होऊ नये. अर्थातच संभाषण दरम्यान तुम्ही काय बोलायचे हे तुमच्या आतल्या आवाजानुसार ठरवाल, पण जर उत्स्फूर्तपणे नाहीच बोलता आले म्हणून किमान त्याच्या तयारीत तरी राहा. तुम्ही संभाषण दरम्यान सहजपणे बोलू शकण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे घरातून बाहेर पडण्याआधी रेडिओ अथवा टीव्हीवर बातम्या ऐका. जगात त्या क्षणी काय सुरू आहे, सगळीकडच्या आगीच्या घटना, पूर, हवामानाचे संकट, कोसळलेली सरकारे, स्टॉक मार्केट गडगडणे, अशा सगळ्याच गोष्टी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये वावरत असलात तरी संभाषणासाठी उपयुक्त ठरतात. मला लिहिताना थोडे अवघडल्यासारखे होत आहे, पण मी तंत्राचे श्रेय जगातील सर्वात जुन्या व्यवसायातील एका महिलेला देतो. मी ज्या मानसिकासाठी लिहित आहो त्यांच्यासाठी मी मेफ्लॉवर मॅडम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडनी बिडल बॅरोजच्या क्षेत्रातील एका मातब्बर महिलेची मुलाखत घेतली होती. सिडनींनी मला सांगितले की जेव्हा या व्यवसायात होता तेव्हा त्यांनी एक नियम केला होता. त्यांच्या सर्व महिला इंडिपेंडेंट कॉन्ट्रॅक्टर्स त्यांनी रोजच्या बातम्या वाचण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्यायोगे ग्राहकांशी उत्तम संभाषण करता यावे. ही काही सिडनीच्या डोक्यातून निघालेली अचाट कल्पना नव्हती. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना फीडबॅक मिळाला होता. त्यानुसार त्यांच्याकडच्या मुलींच्या कामाच्या वेळातला 60% वेळ गप्पांमध्ये आणि 40% वेळ ग्राहकांच्या गरजा भागवण्यात जात होता. त्यामुळे सिडनींनी त्या मुलीला अपॉइंटमेंटसाठी घराबाहेर पडण्याआधी रोजचे वर्तमानपत्र वाचण्याच्या अथवा रेडिओ ऐकण्याच्या सूचना दिल्या. सिडनींनी मला सांगितले की मी हा नियम केल्यावर माझा व्यवसाय लक्षणीय वाढला. त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्याकडे अगदी छान व मोहक स्त्री आहेत अशी पसंतीची पावती मिळाली. देहविक्रीच्या व्यवसायात मिसेस बॅरोज ग्राहकांच्या अपेक्षा वाटण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहिल्या होत्या. सो ताज्या बातम्या त्या ऐकल्याविना घराबाहेर पडू नका. टेक्निक आहे 23. पार्टीसाठी घरातून बाहेर पडण्याआधी निघण्यापूर्वी आरशात स्वतःची छबी पाहून त्यावर पसंतीची मोहर उमटल्यानंतरच रेडिओवरच्या बातम्या ऐका अथवा वर्तमानपत्रावर नजर टाका. त्या दिवशी घडलेली कोणती घटना तुम्हाला उत्तम मटेरियल देऊ शकते. चालू घडीची मोठी बातमी माहीत असण्याचा बचावात्मक चाल म्हणून उपयोग होतो. त्यामुळे सगळेजण कशाबद्दल बोलत आहे असा प्रश्न विचारून स्वतःचे हसे करून घेण्यापासून बचाव करता येते. अशी अवस्था खास करून तेव्हा तुमचा वेडपटपणा दिसणार असतो, बरी नव्हेच. आता आपण संभाषणाच्या पुढच्या मोठ्या टप्प्याकडे वळूया. चला. सो भाग जो 3 आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे बरं का.